वेलकम फ्रॉम वॉचिंग टू अनदर व्हिडिओ। हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण सांगतो अगोदर काय आहे काय नाही। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता समजा उदाहरणार्थ कोणत्याही क्लासला वर्ग 1 ते 5, वर्ग 6 ते 8, वर्ग 9वी 10वी किंवा 11वी 12वी कोणत्या क्लासला किती स्कोर लागणार आहे तिथं आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला कळेल की वर्ग 1 ते 5 साठी कट ऑफ किंवा मार्क्स किती लागणार आहे। ठीक आहे, दुसरी महत्त्वाची गोष्ट एवढंच नाही, मराठी मीडियमच्या विद्यार्थ्याला 1 ते 5 ला अप्लाय करण्यासाठी किती स्कोर लागेल, किंवा समजा उर्दू मीडियमचा विद्यार्थी आहे त्याला वर्ग 6 ते 8 ला अप्लाय करायचं तर त्याला किती स्कोर लागेल, किंवा इंग्लिश मीडियमचा विद्यार्थी आहे त्याला वर्ग 1 ते 5 किंवा 6 ते 8 ला अप्लाय करायचं तर त्यावेळेस स्कोर किती लागणार आहे, एक्झॅक्ट स्कोर सांगणार आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे, कारण की व्हिडिओ त्यानुसार बनवतोय आपण। व्हिडिओच्या स्टार्टिंगला किंवा व्हिडिओ सुरू करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त हाईप करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। आणि हा तुमची कमेंट सुद्धा खूप महत्त्वाची आहे, कमेंट करायला विसरू नका। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। सगळ्यात अगोदर पहिले महत्त्वाची गोष्ट बघूया की कोणकोणत्या वर्गाला किती स्कोर लागू शकतो यावर्षी शिक्षक भरती 2025-26 मध्ये। आता जागा किती येत आहेत तर जागा येत आहेत 20,000 पेक्षा जास्त जागा यावर्षी शिक्षक भरतीमध्ये येत आहेत। ठीक आहे, काही जागा विदाऊट साठी आहे आणि काही जागा विथ इंटरव्ह्यू साठी आहे। आता स्कोर किती लागणार आहे बघा, वर्ग 1 ते 5 पहिला बघणार होतो आपण। वर्ग 1 ते 5 साठी किती स्कोर लागणार आहे तर वर्ग 1 ते 5 साठी कोणत्याही मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी, मराठी मीडियम, उर्दू मीडियम किंवा इंग्रजी मीडियम किंवा हिंदी मीडियम किंवा उदाहरणार्थ झडपी, मनपा, नपा, खाजगी किंवा आदिवासी विभाग। ठीक आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, आता मी सांगतोय वर्ग 1 ते 5 चा मेरिट किंवा कट ऑफ किती लागणार आहे। ठीक आहे, तर जनरल जो असणार आहे स्कोर तो किती लागणार आहे वर्ग 1 ते 5 साठी ते सांगतो, आणि नंतर मग सगळ्यानुसार सांगतो उर्दूला किती लागणार, मराठीला किती लागणार, इंग्लिश मीडियमला किती लागणार आणि हिंदी मीडियमला किती लागणार। ठीक आहे, स्टेप बाय स्टेप। आणि आरक्षणाच्या उमेदवारांनी सुद्धा हा व्हिडिओ बघावा, जेणेकरून त्यांना सुद्धा सांगणार आहे मी। आता सगळ्यात महत्त्वाचं वर्ग 1 ते 5 साठी स्कोर किती लागेल जर तुमची निवड व्हायची असेल तर या शिक्षक भरतीमध्ये। तर जर या शिक्षक भरतीमध्ये वर्ग 1 ते 5 साठी निवड व्हायची असेल तर स्कोर लागेल तुमचा 115 ते 125 च्या दरम्यान। जर तुमचा स्कोर 115 ते 125 दरम्यान आहे तर तुम्ही शिक्षक भरतीमध्ये आहात। या वर्षी 1 ते 5 साठी तुम्हाला संधी मिळू शकते। ठीक आहे, 115 ते 125 च्या आतमध्ये। 125 पेक्षा जर जास्त असेल तर त्यावेळेस तर तुम्हाला टेन्शनच नाही। ठीक आहे, आता दुसरं वर्ग 6 ते 8 साठी किती स्कोर लागू शकतो यावर्षी शिक्षक भरती 2025-26 मध्ये। तर वर्ग 6 ते 8 साठी जो स्कोर लागणार आहे तो स्कोर आहे 120 ते 130 च्या दरम्यान। जर तुम्हाला वर्ग 6 ते 8 साठी अप्लाय करायचं आहे, पेपर 2 टीईटीचा तुम्ही पास आहे आणि तुम्हाला 6 ते 8 साठी अप्लाय करायचं तर त्यावेळेस तुमचा जो स्कोर आहे तो 120 ते 130 च्या, जर समजा 120 पासून 130 पर्यंत तुमचा स्कोर असेल तर त्यावेळेस तुम्हाला आरामशीर वर्ग 6 ते 8 ची पोस्ट मिळू शकते। आता वर्ग 6 ते 8 ला जागा कोणत्या असतात, सायन्स मॅथच्या किंवा मग एक तर सोशल सायन्सच्या। सोशल सायन्ससाठी स्कोर थोडा जास्त लागेल, 135 च्या आसपास किंवा 140 च्या आसपास। 135 सफिशियंट आहे सोशल सायन्ससाठी। ठीक आहे, पण जर समजा तुम्ही मॅथ आणि सायन्ससाठी जर समजा तुम्ही अप्लाय करताय वर्ग 6 ते 8 साठी तर त्यावेळेस तुम्हाला स्कोर किती लागणार आहे माहिती आहे, फक्त 120 ते 130। ठीक आहे, आता जाणून घेऊया वर्ग 9वी ते 10वी साठी। आता जे विद्यार्थी वर्ग 9 ते 10 साठी अप्लाय करणार आहेत किंवा 11वी 12वी साठी अप्लाय करणार आहेत त्यांच्यासाठी ही गुड न्यूज आहे। वर्ग 9वी 10वी साठी किती स्कोर लागणार आहे तर वर्ग 9 ते 10 साठी जर तुम्ही अप्लाय करणार आहात तर तुमचा स्कोर तुम्हाला लागू शकतो किंवा लागणार आहे 135 ते 147। 135 ते 147 जर याच्या दरम्यान तुमचा स्कोर आहे तरी सुद्धा तुम्ही 9वी 10वी ची पोस्ट जी आहे तुम्ही शिक्षक भरतीमध्ये लागू शकता आणि तुम्हाला जे आहे शिक्षक होण्याचं जे स्वप्न आहे तुम्ही पूर्ण करू शकता। ठीक आहे, आता बघूया 11वी 12वी साठी किती स्कोर लागणार आहे। जे विद्यार्थी 11वी 12वी साठी अप्लाय करू इच्छितात तर त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 11वी 12वी किती स्कोर लागणार आहे। जर तुमचा स्कोर 140 ते 150 प्लस असेल, परत सांगतो 11वी 12वी साठी जर तुम्ही अप्लाय करत असाल, जर तुमचा स्कोर 140 ते 150 असेल तर त्यावेळेस तुम्ही 11वी 12वी साठी अप्लाय केल्यानंतर तुमचा नंबर शिक्षक भरतीमध्ये यावर्षी तुमची निवड होऊ शकते। ठीक आहे, आता मी प्रत्येक वर्गानुसार सांगितलं। आता मला सांगायचं तुम्हाला प्रत्येक मीडियमला किती स्कोर लागणार आहे, जेणेकरून अजून तुम्हाला जे आहे डिटेल क्लॅरिफिकेशन मिळेल या गोष्टीचं। ठीक आहे, तर सगळ्यात अगोदर पहिली महत्त्वाची गोष्ट जाणून घेऊया मराठी मीडियम संदर्भात। मराठी मीडियममध्ये विद्यार्थ्यांची संख्या भरपूर आहे। ठीक आहे, आणि मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे की तुमच्यासाठी किती स्कोर लागेल ते बघूया। सगळ्यात अगोदर जर तुम्ही मराठी मीडियमचे आहात, कोणत्याही कास्टमध्ये येत असाल तुम्ही पण मराठी मीडियमचे आहात आणि जर तुम्ही वर्ग 1 ते 5 साठी अप्लाय करणार आहात, तुमचं DTED किंवा DED झालेलं आहे आणि सोबत TET पेपर 1 पास आहे तर त्यावेळेस तुम्हाला स्कोर पाहिजे 118 ते 130 च्या आसपास। जर तुमचा मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी जर तुम्ही मराठी मीडियमचे आहात तर तुम्हाला 118 ते 130 च्या आसपास जर तुमचा स्कोर असेल तर तुम्ही शिक्षक भरतीमध्ये लागू शकता वर्ग 1 ते 5 साठी यावर्षी। ठीक आहे, दुसरं जर समजा तुम्ही मॅथ आणि सायन्स आहे तुमचं, मराठी मीडियमच आहे तुमचं
मराठी मीडियमचे विद्यार्थी पण मॅथ आणि सायन्ससाठी जे अप्लाय करणार आहात, समजा मी मराठी मीडियमला अप्लाय करणार आहे आणि मला वर्ग 1 ते 5 ला नाही अप्लाय करायचं, मला 6 ते 8 ला अप्लाय करायचं, मग मला त्यावेळेस किती स्कोर लागेल? तर त्यावेळेस स्कोर लागणार आहे तुम्हाला 115 ते 120. म्हणजे बघा 115 ते 120च्या दरम्यान तुमचा स्कोर असेल तर तुम्ही मॅथ आणि सायन्ससाठी सिलेक्ट होऊ शकता, मराठी मीडियमचे जे विद्यार्थी आहेत ते. ठीक आहे. आता बघूया उर्दू मीडियमसाठी. उर्दू मीडियमचे जे विद्यार्थी आहेत, उर्दू मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी किंवा उर्दू मीडियमसाठी ही गोष्ट आहे खूप महत्त्वाची, कारण की त्यांच्यासाठी खूप क्युरिओसिटी आहे आणि त्यांना जाणून घेण्यासाठी आवडला असेल कदाचित. कारण की उर्दू मीडियमसाठी किती स्कोर लागणार आहे बघा. जर तुमचं उर्दू मीडियम आहे आणि तुम्ही वर्ग 1 ते 5 साठी अप्लाय करणार आहात तर त्यावेळेस तुमचा स्कोर असला पाहिजे 117 ते 123. जर 117 ते 123 पर्यंत तुमचा स्कोर आहे तर तुम्हाला शिक्षक पद भरतीमध्ये तुमची निवड होऊ शकते. ठीक आहे, उर्दू मीडियमसाठी. आता जर तुमचं उर्दू मीडियम आहे आणि तुम्ही 6 ते 8 साठी अप्लाय करणार आहात तर त्यावेळेस तुम्हाला किती स्कोर लागेल? तर वर्ग 6 ते 8 साठी जर अप्लाय करतायत उर्दू मीडियमचे आहात तुम्ही तर त्यावेळेस तुम्हाला स्कोर कमी लागेल 114 ते 118. जर तुमचा स्कोर 114 ते 118 आहे तर त्यावेळेस तुम्ही वर्ग 6 ते 8 साठी उर्दू मीडियममधून मॅथ आणि सायन्ससाठी सिलेक्ट होऊ शकता. ठीक आहे. ओके, उर्दू मीडियमसाठी झालं. उर्दू मीडियमवाल्यांनी मराठी मीडियमवाल्यांनी लाईक आणि शेअर करायला विसरू नका. ठीक आहे. आता बघूया इंग्लिश मीडियमचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी. जर तुमचं इंग्लिश मीडियम आहे आणि जर तुम्ही वर्ग 1 ते 5 साठी अप्लाय करताय तर तुम्हाला किती स्कोर लागेल? तर इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज. इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी जर तुम्ही वर्ग 1 ते 5 साठी अप्लाय करताय तर तुमचा स्कोर असला पाहिजे 116 ते 125. म्हणजे 116 पर्यंत, 116 ते 125 दरम्यान तुमचा स्कोर आहे तर त्यावेळेस तुम्ही शिक्षक पद भरतीमध्ये 2025-26 मध्ये शिक्षक भरतीमध्ये लागू शकता वर्ग 1 ते 5 साठी. इंग्लिश मीडियमला म्हणतोय मी. ठीक आहे. आणि नंतर इंग्लिश मीडियम आहे तुमचं आणि जर तुम्ही मॅथ आणि सायन्ससाठी अप्लाय करताय, मीडियम कोणतं आहे? इंग्लिश मीडियम, आणि 6 ते 8 साठी अप्लाय करताय सायन्स मॅथसाठी तर त्यावेळेस तुम्हाला स्कोर किती लागेल? अजून स्कोर कमी होईल. तुम्हाला 112 ते 116 स्कोर पाहिजे किंवा 112 ते 116 स्कोर जर असेल, 112 ते 116 स्कोर असेल आणि तुमचे इंग्लिश मीडियम असेल तर वर्ग 6 ते 8 साठी तुमची निवड होऊ शकते. ठीक आहे. कारण की मी सगळं सांगितलं. मराठी मीडियमसाठी किती लागेल, उर्दू मीडियमसाठी किती लागेल, इंग्लिश मीडियमसाठी किती लागेल. आता हिंदी मीडियमची गोष्ट आहे. ठीक आहे. हिंदी मीडियमचा जर तुमचं हिंदी मीडियम आहे आणि जर तुम्ही वर्ग 1 ते 5 साठी अप्लाय करताय तर त्यावेळेस तुम्हाला स्कोर लागेल 118 ते 123 पर्यंत. ठीक आहे, 1 ते 5 साठी. आणि जर तुम्ही हिंदी मीडियममध्ये येता आणि तुम्हाला मॅथ आणि सायन्ससाठी अप्लाय करायचं वर्ग 6 ते 8 साठी तर त्यावेळेस तुम्हाला स्कोर लागेल 120 ते 122च्या आसपास. जेमतेम रेंज आहे. ठीक आहे. आता बघूया जर तुम्ही आरक्षण घेतलेलं आहे कोणत्या ना कोणत्या प्रकारचं, माजी सैनिक, खेळाडू, अंशकालीन, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, धरणग्रस्त, जर तुम्ही कोणत्या ना कोणत्या प्रकारचं आरक्षण घेतलेलं आहे तर अगोदर सांगून देतो माजी सैनिक, खेळाडू, महिला आणि अंशकालीन आणि अपंग यांना खूप कमी मार्क्स लागणार आहे. 80, 85, 90, 96 मार्क असले तरी सुद्धा त्यांचं सिलेक्शन यावर्षी शिक्षक भरतीमध्ये होणार आहे वर्ग 1 ते 5 किंवा 6 ते 8 साठी. अगोदर कळालं. ठीक आहे. बाकीच्या उमेदवारांना सांगतो जे प्रकल्पग्रस्त आहेत किंवा भूकंपग्रस्त किंवा प्रोजेक्ट अफेक्टेड आहेत किंवा बाकीचे काही कोणत्या ना कोणत्या आरक्षणामध्ये आहे तर त्यांच्यासाठी बघा, जर तुमचं आरक्षण आहे आणि तुम्ही मराठी मीडियमचे असाल तर त्यावेळेस तुम्हाला स्कोर लागणार आहे 112 ते 115. ओके. जर तुमचं मराठी मीडियम आहे, तुम्ही मॅथ आणि सायन्ससाठी अप्लाय करताय पण तुमचं आरक्षण सुद्धा आहे तर त्यावेळेस तुम्हाला स्कोर लागणार आहे फक्त 110 ते 114. 110 ते 114. ओके. उर्दू मीडियमवाल्यांसाठी जर तुम्ही उर्दू मीडियममध्ये येता पण तुम्ही आरक्षण घेतलेलं आहे तर त्यावेळेस तुम्हाला स्कोर लागणार आहे फक्त 107 ते 117 पर्यंत. ठीक आहे. आणि जर तुमचं सायन्स मॅथसाठी तुम्ही अप्लाय करताय, उर्दू मीडियम आहे तुमचं, तुम्हाला स्कोर लागणार आहे 110 ते 114. ओके. जर तुम्ही इंग्लिश मीडियममध्ये येता तर त्यावेळेस हिंदी मीडियमवाल्यांनी असं समजून घ्यायचं. ठीक आहे. हिंदी मीडियमवाल्यांसाठी एवढा स्कोर लागणार आहे. जर तुम्ही इंग्लिश मीडियममध्ये येताय तर वर्ग 1 ते 5 साठी तुम्हाला स्कोर लागणार आहे 105 ते 112. फक्त 105 ते 112 पर्यंत तुमचा स्कोर असेल आणि तुम्ही आरक्षण घेतलेलं असेल तर तुम्ही लागणार आहे शिक्षक भरती 2025-26 मध्ये जर आरक्षण असेल तर. ठीक आहे. जर तुम्ही आरक्षण घेतलेलं आहे आणि तुमचं सायन्स मॅथ आहे तर तुम्हाला जर स्कोर लागू शकतो 112 ते 116. ठीक आहे. आता तुम्हाला अजून एक डिटेलमध्ये गोष्ट सांगतो. जर तुमचं माजी सैनिक, जर तुम्ही माजी सैनिक आहात, खेळाडू आहात किंवा अंशकालीन आहात किंवा महिला आहात तर त्यावेळेस तुम्हाला याच्यापेक्षा कमी स्कोर लागू शकतो. पहिले तर म्हणजे माजी सैनिक, खेळाडू आणि अंशकालीनसाठी सांगून देतो. माजी सैनिक, खेळाडू यांना 2 डिजिटमध्ये मार्क असले 75, 85, 96, 82 असे जरी स्कोर असले तरी जर तुम्ही आरक्षण घेतलेलं आहे आणि तुम्ही वर्ग 1 ते 5 किंवा 6 ते 8 साठी अप्लाय करताय तर आरामशीर तुमचं शिक्षक भरतीमध्ये निवड होणार आहे. ठीक आहे. तर आय होप हा जो व्हिडिओ आहे सर्व मिडियमचे जे विद्यार्थी होते त्यांच्यासाठी होता, सर्व वर्गांसाठी होता, वर्ग 1 पासून तर वर्ग 12वी पर्यंत. आय होप तुम्हाला ही जी माहिती आहे किंवा ही जी इन्फॉर्मेशन आहे आवडली असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला हाईप करा आणि या व्हिडिओला प्लीज तुमची जी कमेंट आहे किंवा तुमच्या मनामध्ये जो अभिप्राय आहे, तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ, तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. ठीक आहे.
व्हिडिओला हाईप करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आपल्या मित्रमैत्रिणींसोबत किंवा आपल्या कलिगसोबत. ठीक आहे, सर्व अभिगत हरकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.